नमस्कार मित्रांनो, समोर जे सुंदर दृश्य बघतात ते महाराष्ट्राची शान, मराठवाड्याची जनवाहिनी आणि आमचं पैठणचं भूषण म्हणजे जायकवाडी धरण. सुंदर ही विद्युत रोषणाई आपण सध्याला बघता आहात या धरणावरती. ही विद्युत रोषणाई करण्याचं कारणही तेच आहे. उद्या 17 सप्टेंबर आणि या 17 सप्टेंबरच्या पूर्वसंध्येला ही लाइटिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मित्रांनो, सुंदर हे अतिसुंदर दृश्य आपण बघता आहात. आणि या धरणाचे आजचे अपडेट म्हणजे मित्रांनो, या धरणामधून या 18 दरवाजामधून 27 दरवाजापैकी 18 दरवाजामधून हे दरवाजे 2 फुटाने उंच करून यामधून 36,000 क्युसेस इतक्या प्रचंड वेगाने पाणी या ठिकाणी सोडलेलं आहे. मित्रांनो बघा आपण. आणि आपल्याला सांगू इच्छितो दुसरे अपडेट म्हणजे या धरणाची जी पाणी साठवण क्षमता आहे ती 99% सध्याला पूर्ण केलेली आहे. आणि धरणाच्या या गेटच्या वरतून आपण पाणी पडताना बघता आहात. सुंदर हे दृश्य हे बघा. हे 36,000 क्युसेस पाणी या गोदावरी पात्रामध्ये या ठिकाणी सोडलेलं आहे. या धरणाच्या खाली जो पूल आहे तो देखील आता या पुलाच्या लेवलला पाणी या ठिकाणी चाललेलं आहे. मित्रांनो हे बघा, ही पूर्ण गोदावरी ही पूर्ण पाण्याने दुथडी भरून या ठिकाणी वाहत आहे. हे सकाळची 17 सप्टेंबरची ही सकाळची दृश्य आहे आपण बघता आहात. आणि 17 सप्टेंबरच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी ही काल 16 सप्टेंबर रोजी ही लाइटिंग या ठिकाणी सुंदर अशी या ठिकाणी केलेली आहे. आणि हे जायकवाडी धरण आपण लाईव्ह या ठिकाणी बघता आहात. धन्यवाद मित्रांनो. हे लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघायला भेटते. मित्रांनो, या चॅनलला आपण लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लाईक करावं, सबस्क्राईब करावं. धन्यवाद.